यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास आदिवासी सेवा मंडळ अर्थात आसेम या सामाजिक संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। या निमित्ताने आसेमच्या वतीने पेसा भरती व पेसा संबंधित विविध उपाययोजना आदिवासींसाठी मोकळा कराव्या, कन्यादान योजनेच्या विविध जाचकटी रद्द कराव्यात, आदिवासींच्या सर्व विभागात फक्त आदिवासींचीच नोकर भरती करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी आसेमचे संस्थापक अध्यक्ष राजू तडवी, नसीम साहेब, ट्रेझरी जळगाव महिला राज्याध्यक्ष अलिशानभाई न्हावी, माननीय ग्रामपंचायत सदस्य, महिला लोकनियुक्त सरपंच अंजुम तडवी, रमजान दादा मोहरत, कर्मचारी संघटना प्रदेश अध्यक्ष कामिल तडवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल। दुसरा विषय असा आहे की ॲट्रॉसिटी हा गुन्हा पोलिसांमार्फत आम्ही कधी देत असतो। जेव्हा स्त्रियांवर किंवा इतर पुरुषांवर अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस ॲट्रॉसिटीचे गुन्हे लावले जातात। वास्तविकता अशी की काही वेळेस पोलीस स्टेशनमध्ये नोंद करतात किंवा वेळेस करतही नाही। त्यासाठी जसं समाज कल्याणाकडून निधी दिला जातो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यावर, तसा निधीला आपल्याकडून काय मिळत नाही असं होतं। तो आता आदिवासींचा संबंध आदिवासी अधिकाऱ्याची आहे त्याच्यात एक थोडंसं क्लिअर करतो। समाज कल्याणाला नोडल अधिकारी याच्यावर प्राधिकृत केलेला आहे। दोन्ही समाजावर जिथं काय अन्याय अत्याचार होईल तर समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त हे त्याचे नोडल अधिकारी आहेत आणि जिथं पण अशी काही घटना घडते तर तो निधी तो STचा असो की SCचा असो तेच देतात। त्यामुळे त्यात आपल्याला फक्त त्यांनी एक सदस्य म्हणून ठेवलंय, परंतु कमिटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत आणि सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त आहेत। पण जिथं कुठं तुम्हाला असं वाटेल की आपली इथं अशी काही घटना घडली आणि त्यांना तो निधी मिळाला नाही तर तो तुम्ही माझ्याशी निसंकोच कधीही सांगा, आपण त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून तो देऊ। पण ते स्टेट लेवलवरून ते कोऑर्डिनेटर आहे। दुसरी गोष्ट आगाच्या जमान्यात 30,000मध्ये न्यूक्लियस बँकेचा केला तो विषय नाही, तो मिनिमम 75,000 किंवा 1 लाख तरी व्हायला पाहिजे। त्याच्यात रोजगार उपलब्ध 30,000मध्ये काय होतं? या वर्षी आपण बरोबर आहे चालू शकतो नाही। मग याच्यात काय करतात दादा, आपल्याला आपण बचत गटावर जास्त फोकस करतो। बचत गट जर केले तर आपल्याला 4 लाख 5 लाखापर्यंत जाते। मग आपण यावर्षी काय केलं की वैयक्तिक 50,000 ठेवले आणि बचत गटाला 5 लाख 6 लाखापर्यंत ते करता येईल आपल्याला। म्हणूनच मी म्हणलं आता यांचे जे काही बोलले ना, एक कलाकुसरचा गट आहे, आपण त्याला उभं करू, त्यांना आपण सपोर्ट करू गटाला। किंवा अजून तुम्हाला असं वाटत असेल की एखादा गट तिथं चांगला ऍक्टिव्ह आहे, काही व्यवसाय करत आहे, ते सुचवा, त्याला आपल्याला सपोर्ट करता येईल। सर अजून एक महत्वाचं की हे जे न्यूक्लियस बजेटचे आहे ना, 25,000 ते देत आहे, 12,500 देत आहे, त्याच्यामध्ये चेकबुक आला, चेकबुक घ्यायला बरेच लोकांना प्रॉब्लेम येतो। यावर्षी तो GR झाला, काय झालं, एक नवीन सिस्टीम आली ती व्हर्च्युअल अकाउंट म्हणून, आणि त्या अकाउंट मधून विदाउट आता एक ट्रेझरी ऑफिसर आहेत त्यांना माहित आहे, विदाउट चेकबुक त्यात अपलोड केल्याशिवाय ते अकाउंट ट्रान्सफर होत नाही लाभार्थी। म्हणजे हे कसं आहे, ती जी आता नवीन प्रणाली आली ना, फक्त आपल्या डिपार्टमेंटला लागू नये, महाराष्ट्र शासनाचे जेवढे कार्यालय आहे सर्वांना पेमेंटसाठी तेच ठेवलं आम्ही। आणि ज्या ब्रँच मधून तुम्हाला चेकबुक द्यायला अडचण येत असेल तुम्ही तसं कळवा, आपण ते पत्र देऊ त्या बँकेला। सेंट्रल बँकेतून येत नाही, 2 महिने झाले बरेच लोकांचे तीच आहे का? एक आपण काय करतो, एक नोडल बँक आहे त्यांची, त्यांनाच पत्र देऊ। नोडल बँक आहे, सेंट्रल बँक नोडलच आहे। हे कुठली आहे? ऍप्लिकेशन करावं लागतंय। बरेच मुलांचे असं आहे की चेकबुक येते ते मिळतील, चेक मिळतील। 2 महिने यावर नाही, आम्ही काय करतो, नोडल आहे सेंट्रल बँकचे जे जळगावचे आहेत ना, त्यांनाच पत्र देतो, ते सगळ्या ब्रँचला कळवतो। आपण आज आसम संघटनेला आणि सर्व काही समाजाचं इथे एक नेतृत्व करतोय, त्यांना तो अमूल्य वेळ दिला आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकून त्याच्यावर योग्य तो निर्णय घेण्याचा जो विचार केलेला आहे त्याबद्दल खरोखर आम्ही संघटनेमार्फत धन्यवाद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे खास म्हणजे आसेमचे संस्थापक अध्यक्ष आमचे राजू तडवी, जिल्हा अध्यक्ष मुबारक तडवी, इरफान दादा, अलिशानभाई मोराळे, आपल्या मोहरचे सरपंच, राजकीय कार्यकर्ते, MB सर,
न्यायज्योती तडवी, नशीर साहेब, सर्व आता सर्वांचं नाव न घेता सर्व सन्माननीय व्यक्ती आणि खास करून साहेब आपण प्रकल्प अधिकारी म्हणून माझी पहिलीच भेट आपली झालेली आहे, पण योग्य सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. या आभार प्रदर्शन व्यक्त करण्याच्या आधी एक थोडंसं फक्त एक सांगू इच्छितो की स्वर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती आहे साहेब, तर 10वी आणि ही मार्चच्या आत वाटप झाली पाहिजे आणि ती बिरर चेक न देता ती खात्यावर गेली पाहिजे. बऱ्याच शाळांना मी पण व्हिजिट केलेली आहे, तर काही शाळांना ते मुलं चालले जातात, मुलं 10वी पास होऊन ते सापडत नाही वर्ष आणि ते बिरर चेक न वटवून टाकतात आणि एक मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे. तर हे 7वी पास झालेले मग ते हायस्कूलला चालले जातात, दुसऱ्या गावी जातात. तर हे एक महत्वाची एक विनंती करतोय. दुसरं आमच्या दादांनी सांगितलं की मटन चिकन